नवी मुंबईमध्ये दिघ्यातल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचं आयुक्त तुकाराम मुंढेंनी निलंबन केलंय। नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते असं निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावं आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर तुकाराम मुंढेंनी ही कारवाई केली। नवी मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर आहे आणि उपमहापौर काँग्रेसचा आहे। अधिक माहिती घेऊया, विनायक पाटील आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। विनायक, या कारवाई संदर्भात काय अपडेट्स आहेत? नुकतंच तुकाराम मुंढे आहेत त्यांनी 3 नगरसेवकांचं निलंबन केलेलं आहे। दिघा प्रकरणी हे निलंबन आहे। दिघ्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाले होते, त्याच्यामध्ये दिघ्यातले 3 नगरसेवक होते। गवते परिवारातले 3 नगरसेवक होते। यामध्ये नवीन गवते, अपर्णा नवीन गवते आणि दीपा जगदीश गवते अशा प्रकारचे 3 नगरसेवक होते। त्यांचंही निलंबन झालेलं आहे। अनधिकृत बांधकामामध्ये त्यांची नावं आली होती। काय त्यांची जी कंपनी होती त्याच्या कंपनीच्या माध्यमातून दिघ्यामध्ये काही बिल्डिंग तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या प्रकरणी राजीव मिश्रा जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये दिघा प्रकरणी याचिका दाखल केली होती। त्यांनी नवी मुंबई आयुक्तांकडे तक्रार केली होती गेल्या काही महिन्यांपासून। त्यानंतर जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांनी 2 महिने झालं सुनावणी याच्यावरती घेतली होती। त्यानंतर आता याच्यामध्ये अनधिकृत बांधकामामध्ये नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे जे 3 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत हे दोषी आढळलेले आहेत। त्यांचं आता निलंबन केलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे। कारण आधीच राष्ट्रवादीला 56 बहुमतासाठी 56 नगरसेवकांची गरज होती, मात्र राष्ट्रवादीकडे 52 नगरसेवक होते। 5 अपक्ष आणि 10 काँग्रेसच्या मदतीनंतर त्यांनी आपला महापौर बसवला होता। मात्र गेल्याच 2 महिन्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्यानंतर स्थायी समिती शिवसेनेने खेचून घेतली होती। त्यामुळे येत्या काळामध्ये आधीच अल्पमतात असलेल्या राष्ट्रवादीसाठी ही 3 नगरसेवक जाण्यामध्ये मोठा धक्का आहे आणि येणाऱ्या महापौर इलेक्शन असतील किंवा येणाऱ्या दिघा इलेक्शन निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादीला आपल्या जागा कायम नाही राखता आल्या तर मात्र महापौर टिकवणं सुद्धा राष्ट्रवादीला मुश्किल जाऊ शकतं। विनायक, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।